भारतानं पाकड्यांना मंगळवारी रात्री चांगलेच तारे दाखवले। पाकिस्तानच्या आकाशामध्ये अचानक अग्निकल्लोळ उठला। या निमित्तानं भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याला पुष्टी मिळाली। संपूर्ण भारतात या निमित्तानं भारतीय सैन्याचं कौतुक होतंय। भारतीय सैन्याच्या बरोबरच भारतीय सैन्याला पूर्णपणे मोकळीक देणाऱ्या केंद्र सरकारच्या पाठिंब्यासाठी सुद्धा ठिकठिकाणी आनंदोत्सव साजरा झाला। भारतीय नागरिकांनी फटाके वाजवून, जल्लोष करत, मिठाई वाटून आनंद व्यक्त केला आहे। आपल्या सोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे जोडले गेले आहेत। सतीशजी नमस्कार आणि जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपलं स्वागत। माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? पोहोचतोय। नमस्कार आणि खूप खूप अभिनंदन आपलं। भारतीय सैन्यानं दाखवलेल्या शौर्याच्या आजच्या परिसीमेबद्दल तुमचंही अभिनंदन आणि तुम्ही माझंही अभिनंदन करायला हवं। नक्कीच प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा असा क्षण त्या ठिकाणी आहे। त्या अनुषंगानं अभिनंदन आनंदाची गोष्ट आहे, कारण त्याच्या मागे जी ती ट्रॅजेडी आहे 22 एप्रिलचा जो पहलगाम हल्ला आपण त्या ठिकाणी पाहिला होता, जी चीड आणणारी भावना प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि कुठेतरी आता हे इनफ इज इनफ या भावनेच्या अनुसार कधी मिलिटरी ऍक्शन होते हा प्रश्न प्रत्येकाच्या मनामध्ये होता। आणि त्या अनुषंगानं पहिला टप्पा मी म्हणतो की ऑपरेशन सिंदूरचा हा फक्त पहिला टप्पा आहे। यासोबत झाकी आहे, अजून बऱ्याच काही गोष्टी होणं बाकी आहे आणि त्या अनुषंगानं हा पहिला टप्पा आपण सक्सेसफुली पार केला। म्हणून माझ्या मते जे आहे प्रत्येक भारतीयाला आनंद होईल अशाच प्रकारची घटना आहे आणि प्रत्येक भारतीयाचं अभिनंदन। असं जरी असलं तरी आता येणाऱ्या काळामध्ये एस्केलेशन मॅट्रिक्स कसं वाढतं, पाकिस्तान कसा रिटॅलिएट करतो आणि पुढे कशा कशा घटना जातात यावर जे आहेत बऱ्याच काही पुढच्याही गोष्टी त्या ठिकाणी अवलंबून असणार आहेत। सतीशजी अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर आपण ही चर्चा आणली। दरम्यान मंगळवारी रात्री ज्या पद्धतीनं भारतानं पाकिस्तानला उत्तर दिलं त्या निमित्तानं पाकिस्तानची झोप तर नक्कीच उडालेली असेल, पण जो मुद्दा तुम्ही उपस्थित केला सतीशजी तो अत्यंत गंभीर आहे। तो लक्षातही घ्यायला हवा की पाकिस्तान हा काही गप्प बसणारा देश नाही। काय करू शकतो? पाकिस्तानकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत बघा। म्हणजे जर फक्त आपण मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं, आर्थिकदृष्ट्या पाहिलं तर पाकिस्तान जो आहे भारतासमोर कुठेच उभा राहू शकत नाही। आर्थिकदृष्ट्या सामरिकदृष्ट्या तो कमकुवत आहे। पण असं जरी असलं तरी कधीही दुश्मनाला आपण कमी लेखू नये आणि आज घडीला पाकिस्तानच्या सामरिक सामर्थ्याची जर आपण एकूणच चर्चा केली, विश्लेषण केलं तर पाकिस्तानकडे वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स आहेत आणि हे मिसाईल्स भारताच्या कुठल्याही शहराला टार्गेट करू शकतात ही क्षमता त्यांच्याकडे आहे। पण त्यांच्याकडे क्षमता जरी असली तरी भारताची सुद्धा डिफेन्स सिस्टम ही तेवढीच तगडी आहे आणि त्याला जे आहे आपण परावृत्त त्या ठिकाणी करू शकतो। दुसरी महत्वाची बाब, फक्त आपल्या आर्म्ड फोर्सेसला प्रोफेशनली हा हल्ला त्या ठिकाणी केला नाही, आपले मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य केले नाही, तर त्याच्या सोबतच आपले जे डिप्लोमॅट्स आहेत आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे मागच्या 2 आठवड्यांपासून 100हून अधिक देशांची आपल्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सने डॉक्टर एस जयशंकर यांच्या नेतृत्वाखाली संपर्क साधला। आपली भूमिका आपण जगाला समजावून सांगितली आणि त्याच्याचमुळे वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती, मग त्या ठिकाणी अमेरिका असेल, त्यांचा प्रतिस्पर्धी रशिया असेल, अरब राष्ट्र असतील, यांनी सुद्धा आपली भूमिका जी आहे त्या ठिकाणी ऍक्सेप्ट केलेली आहे। म्हणून आंतरराष्ट्रीय दबावाच्या माध्यमातून सुद्धा जे आहे आपण पाकिस्तानला भविष्यामध्ये अण्वस्त्र युद्धापासून परावृत्त करू शकतो। पण पाकिस्तान कशा प्रकारे रिटॅलिएट करेल हे पाहिल्यानंतरच आपण ऍक्शन करू शकतो। मला आता एक पटकन आणखी एक तपशील आपल्याकडून लागेल की पाकिस्तानचा जो प्रतिहल्ला असेल तो भारताच्या कोणत्या शहरांवर असू शकतो याचीही चर्चा आपल्याला करणं गरजेचं आहे का? नक्कीच माझ्या मते जे आहे आजची रात्र आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे मुख्यतः तो पाक ऑक्युपाइड काश्मीरमध्ये हा हल्ला त्या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये एलओसीच्या अक्रॉस नक्कीच कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल। ड्रोन वॉरफेअरच्या माध्यमातून काही ड्रोन स्ट्राईक म्हणा किंवा एरियल स्ट्राईक करण्याचा त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी असेल। आयबी आपण ज्याला म्हणून इंटरनॅशनल बाउंड्री, मुख्यतः राजस्थान, पंजाब त्या ठिकाणी त्याने हल्ला करण्याची कंपॅरेटिव्हली पॉसिबिलिटी कमी आहे। आता ही एक बाजू जरी आपण पाहिली तर दुसऱ्या बाजूला पाकिस्तानी मीडियाला आत्ताच जर फॉलो केलं तर पाकिस्तान तर असा दावा करतोय की ऑलरेडी भारताचे 5 फायटर जेट जे हल्ला करण्यासाठी आले होते ते खाली पाडलेले आहेत। आम्ही भारताचं मोठं नुकसान केलेलं आहे आणि या हल्ल्यामध्ये आमचं काहीच नुकसान झालं नाही। 27 जे आहे निरपराध निष्पाप सिव्हिलियनचा बळी गेला अशा प्रकारचा कांगावा पाकिस्तान त्या ठिकाणी करतोय। कुठलंही प्रूफ पाकिस्ताननं त्या ठिकाणी दिलं नाही। सतीशजी आपण जोडलेले रहा। मी आत्ता या क्षणाला जी दृश्य आपल्या समोर दिसत आहेत या निमित्तानं प्रेक्षकांपर्यंत त्याचं विश्लेषणही पोहोचवू इच्छितो। भारतानं मंगळवारच्या रात्री
पाकिस्तानच्या पाक व्याप्त काश्मीर आणि त्याचबरोबर पाकिस्तानच्या मुख्य भूमीवरही जोरदार हवाई हल्ले केले आहेत. आपल्यासोबत निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे आहेत. मला पटकन सतीशजी आपल्याला प्रश्न असा विचारायचा आहे, यावेळच्या हवाई हल्ल्यामध्ये भारतानं पाकिस्तानच्या भूमीत 100 किलोमीटर आत घुसून हल्ला केलाय. याचा परिणाम काय आहे? कारण त्यानं पाकिस्तानचं मनोबल मोठ्या प्रमाणात खच्ची झालंय हे स्पष्टपणे दिसतंय. म्हणजे आतापर्यंत मागच्या 2 आठवड्यामध्ये पाकिस्तान जो कांगावा करत होता की आम्ही पूर्णतः तयार आहोत आणि काय वंदना त्यांनी केल्या. त्यांच्या आरोग्य मंत्र्यांचं म्हटलं की पाकिस्तानमध्ये जर भारताचं सैन्य त्या ठिकाणी घुसलं तर जे आहे आम्ही त्यांना परतच जाऊ देणार नाही. मी म्हणतो त्याचं बिलकुल बरोबर आहे. आम्ही मध्ये घुसलो आणि पाकिस्तानमध्ये कब्जा केला तर आम्हाला परत जायची गरज काय आहे? तो भाग जो आहे आम्ही जिंकूनच घेणार आहे. हा भाग जरी आपण बाजूला सोडला तरी ज्या प्रकारचे हल्ले आपण केले, पाकिस्तान हाय सिक्युरिटी मोडवर असताना सुद्धा एक्झॅक्टली प्रिसिजन टार्गेटिंग जे आम्हाला हासिल करायचं होतं ते मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह आम्ही हासिल केले. आणि सगळ्यात पुढे म्हणजे कुठलाही कोलॅटरल डॅमेज न होऊ देता या टार्गेट शिवाय जे आहे सामान्य जनतेला, पाकिस्तानच्या जनतेला कुठलीही हानी पोहोचू न देता इतक्या बेमालूमपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने जर आपण हा हल्ला करून मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह हासिल केले असतील तर ते नक्कीच जे आहे भारताच्या प्रोफेशनल केपेबिलिटीजच्या, आर्म फोर्सेसच्या क्षमतेचं जे आहे हे एक प्रकारचं प्रतीक आहे. आणि त्या अनुषंगाने नक्कीच पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानचं राजकीय नेतृत्व हे घाबरलं असणार आणि खूप मोठा मेसेज आपण पाकिस्तानला आणि एकूण जगाला याच्या माध्यमातून दिलेला आहे. आहोत सतीशजी, आपण आत्ताच्या घडीला जी दृश्य दाखवत आहोत त्या दृश्यांच्या निमित्तानं असंही लक्षात येत आहे की भारतानं वापरलेली शस्त्र ही अत्यंत अचूक जाऊन बसलेली आहेत. भारतानं राफेलचा वापर तर केलाच, पण त्याचबरोबर स्काल बॉम्बचा वापर केलेला आहे. याबद्दल काय सांगाल? नक्कीच, म्हणजे अत्याधुनिक जी शस्त्रास्त्र आहे त्यांचा आपण वापर केला. राफेल हा तर महाबली मानलाच जातो. 4.5 जनरेशन अशा प्रकारचे हे स्टील्थ एअरक्राफ्ट आहे आणि त्याचा वापर करून जे स्कॅल्प बॉम्ब आपण त्या ठिकाणी वापरले. या स्कॅल्प बॉम्बची खासियत म्हणजे प्रिसिजन स्ट्राईक आपण ज्याला म्हणतो, की नेमके जे कॉर्डिनेट्स त्यामध्ये फीड केलेले असतात आणि जे टार्गेट आपल्याला हिट करायचंय त्याच बिल्डिंगला, त्याच कॉन्क्रीट स्ट्रक्चरला आपल्याला उडवता येतं आणि बाकीच्या आसपासच्या जागेचे जे आहे त्यामध्ये डॅमेज होत नाही. म्हणजे आपल्याला जे मिलिटरी टार्गेट हासिल करायचे होते तेच आपल्याला टार्गेट त्या ठिकाणी हासिल करता आले. दुसरी गोष्ट लॉइटरिंग म्युनिशन, म्हणजे नेमकं जे टार्गेट आहे ते टार्गेट जोपर्यंत डिटेक्ट होत नाही तोपर्यंत त्याच्या आसपास ते घुमत राहील आणि टार्गेट दिसल्यानंतर सगळ्या बाजूने एकदाच त्यावर हल्ला करून ते टार्गेट जे आहे पूर्णतः उद्ध्वस्त करण्यामध्ये सुद्धा आपल्याला यश मिळतं. आणि म्हणूनच या स्कॅल्प मिसाईलचा आपण राफेलच्या माध्यमातून आणि बाकी एअरक्राफ्टच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी वापर केलेला आहे, अशा प्रकारची माहिती आपल्याला मिळते. आणि आमच्या प्रेक्षकांना लष्करी कारवाईचं अधिक अचूक विश्लेषण या निमित्तानं पोहोचवत राहू. भारतानं मंगळवारी रात्री पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हवाई हल्ल्याची ही दृश्य आहेत. अंधारामध्ये हा हल्ला करण्यात आलाय, त्यामुळे तुम्हाला अचानक एका काळ्या कुट्ट स्क्रीनवर मोठ्या प्रमाणात प्रकाश येताना दिसतोय. तो प्रकाश हा बॉम्ब हल्ल्याचा आहे. भारतानं स्काल्प क्षेपणास्त्राचा वापर करून हे हल्ले केले आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या सोबतच, जम्मू काश्मीरच्या लगत असलेल्या पाकव्याप्त जम्मू काश्मीरच्या सोबतच पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं हा हवाई हल्ला केला आहे. आपल्या सोबत धनराज वंजारी जोडले गेले आहेत, निवृत्त पोलीस अधिकारी आहेत. धनराजजी, माझा आवाज येतोय आपल्याला? येतोय. धनराजजी, भारतानं थेट आणि स्पष्टपणे पाकिस्तानला द्यायचा तो संदेश दिलाय. आता तुम्ही मुंबईसारख्या प्रदेशात यापूर्वी पोलिसिंग केलंय, पोलीस यंत्रणेतला एक महत्त्वाचा घटक म्हणून काम केलंय. प्रत्युत्तर ज्या वेळेला येईल त्यावेळेला मुंबईतल्या नागरिकांनी कसं वर्तन केलं पाहिजे? सर्वात प्रथम मुंबईतल्या नागरिकांनी, ज्यांना आठवतं त्यांनी 93च्या दंगली आणि 26/11चा दहशतवादी हल्ला याची आठवण करावी. सर्वात आधी
जर असा प्रतिहल्ला झाला, अतिशय महत्वाचं असं आहे की कुठल्याही र्युमर्स, अफवांवर लोकांनी विश्वास ठेवू नये. अफवांच्या मागे जाऊन समाजात धार्मिक तेढ निर्माण होईल अशा प्रकारची कुठली कृती किंवा वक्तव्य सुद्धा करू नये. आणि जेवढं शक्य होईल तेवढे गव्हर्नमेंटनी दिलेले जे आदेश आहेत, जो काही या ठिकाणी तुम्हाला एक कोड ऑफ कंडक्ट दिला जातो युद्धजन्य परिस्थितीमध्ये, त्याचं तंतोतंत पालन करावं. ब्लॅकआउट असेल, हिंडणं फिरणं असेल, कुठे गाडीतून जाणं असेल, या सगळ्या गोष्टीवर स्वतःची सेल्फ रिस्ट्रिक्शन्स लोकांनी लावून घ्यावी, जेणेकरून हा जो एक महनीय काळ आपल्या आयुष्यात आलेला आहे, लादला आहे आपल्यावर, अशा प्रकारे दुर्धर असा हा दुर्धर कामानीय काळ आपण याच्यामधून पार करून गेलो पाहिजे. अशा रीतीनं जनतेचं, आपसातलं, कुटुंबातलं आणि समाजातलं वागणं असलं पाहिजे. जी धनराज जी, धन्यवाद या आपल्या सगळ्या विश्लेषणाच्यासाठी. साफ साफ हमें बताया था 93 बॉम्ब ब्लास्ट और 26 आंकड़ा का अजमल कसाब ने जो इकबाली बयान दिया उसमें बताया था कि हमने इसके बारे में ट्रेनिंग मुजफ्फराबाद को ली थी और मुरीद के लिए ली थी, और उसने खासाए दौरा, खासाए दीवान, खासाए अमान, इस तरह के दौरे के अलग अलग पार्ट्स बताए थे. इसका मतलब ये है कि कई सालों से मैं देख रहा हूं कि आतंकवादियों को आर्मी ट्रेनिंग जो दी जाती थी, ये आतंकवादियों के मुजफ्फराबाद और मुरीद के, और जहां हमने 9 टारगेटेड प्लेसेस के उसमें, लेकिन जहां तक मुजफ्फराबाद और मुरीद के है, ये तो पहले से बहुत लॉन्ग स्टैंडिंग है. आज तक किसी सरकार ने जो इसके बारे में हिम्मत नहीं दिखाई, ये मोदी जी सरकार ने दिखाई है. मैं इनका बहुत बहुत शुक्रिया करना चाहता हूं. और दूसरी अहम बात है कि जो इंटरनेशनल डिप्लोमेसी के माध्यम के द्वारा हमने ये साफ कह दिया है कि हमारा टारगेटेड प्लेसेस ही टारगेट होंगे. और दूसरी बात, पाकिस्तान के रक्षा मंत्री ने ये भी कहा है कि भारत अगर हमला नहीं करेगा तो इसका जवाबी हमला नहीं करेंगे. इसका मतलब साफ है कि पाकिस्तान को मालूमात हो गए है कि भारत किस प्रकार का कदम उठाना चाहता है. भारतानं पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्याची ही दृश्य आपण पाहतोय. दरम्यान यापूर्वी आपण पद्मश्री ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया ऐकत होतो. त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये एक महत्त्वाचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं की भारतानं दिलेल्या प्रतिहल्ल्याला पाकिस्तानच्या लष्करावरील हल्ला मानला जाणार नाही आणि परिणामस्वरूप पाकिस्तानच्या लष्कराला युद्ध स्वरूपात कोणतीही आगळीक करण्याची परवानगी मिळणार नाही, असंही निरीक्षण ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी मांडलं आहे. पाकिस्तानवर झालेल्या हवाई हल्ल्यांमधली अत्यंत महत्त्वपूर्ण दृश्य आपण पाहतोय. आता हे उडणारं विमान आपल्याला आकाशात झेपावताना दिसतंय. त्याच्याकडून स्काल क्षेपणास्त्राचा वापर करून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर नेमके हल्ले करण्यात आले. त्या नेमक्या हल्ल्यांच्या द्वारे झालेलं नुकसान समोर आहे. आता या क्षणाला आपण भारतानं कुठे कुठे हल्ले केले त्या हल्ल्याची ठिकाणं पाहतोय. आपण सगळ्यात पहिल्यांदी चौकटीच्या वरच्या भागात मेहमुना जोया इथला हल्ला पाहू शकतो. त्याच्या बाजूला आपल्याला सवाई नाला इथला हल्ला दिसतोय. त्यानंतर आपल्याला खालच्या भागात डाव्या बाजूला सरजालचा हल्ला दिसतोय. तसंच मुरीद के इथं झालेला हल्ला आपण
चौकटीच्या उजव्या भागाच्या खालच्या कोपऱ्यामध्ये पाहू शकता. भारतानं स्काल्प क्षेपणास्त्राचा वापर करून राफेल विमानांच्या माध्यमातून केलेले हे हल्ले पाकिस्तानला नामोहरम करायला पुरेसे ठरले आहेत. आता यानंतर आपण पाकिस्तानवर झालेल्या 9 हल्ल्यांपैकी उर्वरित आणखी 4 ठिकाणांची माहिती घेतोय. यातला चौकटीतला डाव्या बाजूचा सगळ्यात वरचा परिसर हा बहावालपूरचा आहे. बहावालपूरच्या बाजूला तुम्हाला भीमबेर इथं टाकला जाणारा बॉम्ब दिसतो आहे. भीमबेरची दृश्य आपण अत्यंत काळजीपूर्वक बघायला हवीत, कारण त्यात विमानातून स्काल्प क्षेपणास्त्र टाकलं जात असतानाचं दृश्य अतिशय नीट टिपलं गेलेलं आहे. ही दृश्य यासाठी सुद्धा महत्त्वाची आहेत, कारण भारतामध्ये भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचे पुरावे मागणारी एक जमात आहे. त्या जमातीला या पुराव्यांच्या माध्यमातून उत्तर देण्यात यश आलेलं आहे. आता या चौकटीच्या खालच्या भागातल्या डाव्या चौकटीमध्ये आपण पहा, तिथे आपल्याला कोटली गुलपूरचा भारतीय सैन्याचा हल्ला दिसू शकेल. भारतीय विमानातून त्यांच्या विमानातल्या अत्यंत अद्ययावत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ही छायाचित्र टिपण्यात आलेली आहेत. या चौकटीच्या उजव्या बाजूच्या खालच्या चौकटीत आपल्याला कोटली इथं भारतानं केलेला दहशतवादी तळावरचा हल्ला सुस्पष्टपणे दिसू शकेल. या निमित्तानं आम्ही आपल्यापर्यंत भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर पहलगामच्या इस्लामी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारतानं काय उत्तर दिलं त्याचे पुरावे समोर आणत आहोत. भारतानं प्रतिहल्ल्याला सुरुवात केलेली आहे. मंगळवारी रात्री जे काही घडलं ती केवळ आणि केवळ एक सुरुवात आहे, हे विसरून चालणार नाही. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून मंगळवारी मध्यरात्री पाकिस्तानात घुसून भारतानं हवाई हल्ला केला आहे. या हवाई हल्ल्याच्या माध्यमातून पाकिस्तानातले अनेक दहशतवादी तळ भारतानं उद्ध्वस्त केले आहेत. भारतानं केलेल्या हवाई हल्ल्यात नेमक्या आणि निश्चित अशा स्वरूपांनाच लक्ष्य करण्यात आलं आहे. सवाई नाला कैंप मुजफ्फराबाद, जो कि पीओजेके के लाइन ऑफ कंट्रोल से 30 किलोमीटर दूर है. यह एक लश्कर तोयबा का ट्रेनिंग सेंटर था. 20 अक्टूबर 2024 सोनमर्ग, 24 अक्टूबर 24 गुलमर्ग, 22 अप्रैल 2025 पहलगाम, इन हमलों के आतंकियों ने यहीं से प्रशिक्षण लिया था. सैयदना बिलाल कैंप मुजफ्फराबाद, यह एक जैश ए मोहम्मद का स्टेजिंग एरिया है. यह हथियार, विस्फोटक और जंगल सर्वाइवल ट्रेनिंग का केंद्र भी था. गुलपुर कैंप कोटली, यह एलओसी से 30 किलोमीटर दूर था. लश्कर तोयबा का बेस था जो रजौरी पुंछ में सक्रिय था. 20 अप्रैल 2023 को पुंछ में और 9 जून 2024 को तीर्थ यात्रियों के बस हमले में यहीं से आतंकी को ट्रेन किया गया था. बरनाला कैंप बिम्बर, ये एलओसी से 9 किलोमीटर दूर है. यहाँ पर हथियार, हैंडलिंग, आईडी व जंगल सर्वाइवल का प्रशिक्षण केंद्र था. अब्बास कैंप कोटली, यह एलओसी से 13 किलोमीटर दूर है. लश्कर तोयबा का फिदाइन यहाँ तैयार होता था. इसकी कैपेसिटी 15 टेररिस्ट को ट्रेन करने की थी.
सर्जिकल कैंप सियालकोट, यह अंतर्राष्ट्रीय सीमा से 6 किलोमीटर की दूरी पर है, सांबा कठुआ के सामने। मार्च 2025 में जम्मू एंड कश्मीर पुलिस के 4 जवानों की जो हत्या की गई थी, उन आतंकवादियों को इसी जगह पर ट्रेन किया गया था। महमूना जाया कैंप सियालकोट, यह 18 से 12 किलोमीटर आईबी से दूर था। हिजबुल मुजाहिदीन का बहुत बड़ा कैंप था। यह कठुआ जम्मू क्षेत्र में आतंक फैलाने का नियंत्रण केंद्र था। पठानकोट एयरफोर्स बेस पर किया गया हमला भी इसी कैंप से प्लान और डायरेक्ट किया गया था। मरकज ताइबा मुरीद के, यह आईबी से 18 से 25 किलोमीटर दूरी पर है। 2008 के मुंबई हमले के आतंकी भी यहीं से प्रशिक्षित हुए थे। अजमल कसब व डेविड हेडली भी यहां ट्रेन हुए थे। मरकज सुभान अल्लाह भावलपुर, ये इंटरनेशनल बाउंड्री से 100 किलोमीटर दूर है। जैश ए मोहम्मद का मुख्यालय था। यहाँ पर रिक्रूटमेंट, ट्रेनिंग व इंडोक्ट्रिनेशन का केंद्र भी था। शीर्ष आतंकी अक्सर यहाँ आते थे। मैं आप सबको बताना चाहती हूँ कि किसी भी सैन्य ठिकाने का निशाना नहीं बनाया गया।